जय महाराष्ट्र मी मुदस्सीर शेख आणि तुम्ही पाहत आहात PLN न्यूज. जे CGP कार्यकर्त्यांच्या आज जंतर मंतर ते संसद भवन मार्च आज काढण्यात आला होता आणि अनेक दिवसापूर्वीच ते आज 20 जुलै रोजीची हाक देण्यात आली होती. काल जे सोनम वांचुक सरांना सकाळी पोलिसांनी जे उचलला होता ते सर्व घडामोडी काल घडली होती. त्यानंतर हे जे पूर्ण स्टुडंट्स आहे ते आक्रमक झाले होते आणि आज ज्या आंदोलन होता, जे मार्च होता ते मोठ्या प्रमाणात होणार होता ते आणि जे आक्रमकता आता विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहे ते खूप आक्रमक झालेली आहे. जे मार्च संसद भवनकडे निघाला होता त्यांना मध्ये पोलिसांनी अडवले होते. मात्र जे बॅरिकेड्स आहे त्याला तोडत आंदोलनकारी पुढे निघाले होते आणि सध्या आता संसद भवनच्या अगदी जवळ ते आंदोलनकारी पोहोचलेले आहे. आम्ही दिल्ली येथून तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहात. दिल्लीतील जंतर मंतर येथून संसद भवनकडे जे कपूर जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे, अभिजित बिबटे आहे, हे सगळे जे संसद भवनकडे मार्च निघाला होता त्यांना दिल्ली पोलिसांनी थांबवले होते. नंतर आंदोलनकारी जे आक्रमक झाले होते दिल्ली पोलीसमध्ये आणि आंदोलनकार्यामध्ये बाचाबाची झाली आहे. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्जसुद्धा केला आहे. त्या लाठीचार्जला न घाबरता विद्यार्थी पुढे निघाले होते आणि आता संसद भवनच्या अगदी जवळ हे सर्व विद्यार्थी पोहोचलेले आहे. या सर्वांची मागणी एकच आहे की जे आमचे भारताचे शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तीफा द्यायला पाहिजे आणि जे नीट जे पेपर लीक झाला होता त्याच्यावर आतापर्यंत सरकारने चुप्पी साधलेली आहे. सरकारने ह्या आंदोलन जे उपोषण करते होते त्यांच्यासोबत बातचीत करून ह्याचा तोडगा निघाला पाहिजे होता. मात्र असा भारत सरकार हे करत नाही आहे आणि आज जे मोठ्या प्रमाणात लॉंग मार्च निघालेला होता ते पण खूपच आक्रमक झालेलं आहे. विद्यार्थीसुद्धा खूप आक्रमकपणे हे आंदोलन करत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही संसद भवनकडे जाणार आहे असा विद्यार्थी बोलत आहे. आम्ही अनेक विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्नसुद्धा केला आहे. सर्व विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की आम्ही आज संसद भवनकडे जाणारच आहेत आणि जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाची मागणी आम्ही करणारच आहे आणि त्यांना राजीनामा द्यावाच लागणार आहे. एकीकडे पूर्ण भारताचं जे लक्ष लागलेलं आहे ते सर्व आपली जी राजधानी आहे दिल्लीचे जे आंदोलन विद्यार्थ्यांचं सुरू आहे त्याच्याकडे लागलेलं आहे आणि 21 दिवसापासून जे सोनम वांचुक सर उपोषण करत होते त्यांच्या उपोषणाला काल पोलिसांनी उचलला होता. त्यांना पूर्ण घडामोडी घडली आणि त्या घडामोडीनंतर हे आक्रमक जे आंदोलन होतं ते अजून आक्रमक होणार होतं आणि आज ते आक्रमक आंदोलन झालेलं आहे. आणि याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि हे अत्यंत पाहण्यासारखं आहे की आता यापुढे या विद्यार्थी काय करणार आहे. आणि हे जे सर्व विद्यार्थ्यांनी एकच मागणी केलेली आहे की आम्ही संसद भवनकडे जाणारच आहे. अगदी संसद भवनच्या जवळ हे सर्व विद्यार्थी पोहोचलेले आहे. जे नीटच्या पेपर लीकचा विषय होता त्या विषयामध्ये आम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणारच आहे. विद्यार्थ्यांवर अनेकदा लाठीचार्ज झाला तरीही विद्यार्थी मागे होण्यास तयार नाही आहे. ते संसदमध्ये जाणार आहेत असा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. अनेक विद्यार्थ्यांवर लाठीचार्जसुद्धा झाला. तुम्ही पाहू शकता की किती विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे आणि दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला तरी विद्यार्थी मागे सरकणार नाही असं त्यांचं ते सांगत आहे. आणि जे CGPIचे संस्थापक अध्यक्ष आहे अभिजित बिचके यांचे पण हे पण हे सांगत आहे की आम्ही कोणत्याही प्रतिसाद संसद भवनला जाणार आहात. असे माहितीपूर्ण अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा.